ते चडचण जत्रेमध्ये आलतो तर सर तुम्हाला लावलं होतं फोन. बर तुम्ही उचलला नाही. ते तांडोरचे तुमचे कोणतर भाऊ मळगे होते. बर एक कालवड घेऊन विकायला थांबले होते त्यांनी. बर त्यावेळेस मी बी एक कालवड घेतलो होतो. त्यावेळेस तुम्हाला फोन केला होता. तुम्ही चडचण जत्रेमध्ये होता त्या दिवशी. हे धरेला हा तुम्ही म्हणले रात सर इथंच आहेत म्हणून मी लावलं तुम्हाला. उचललं नाही तुम्ही. नंतर बी 1-2 वेळा लावलं. तुम्ही कामात होता. बर बर तुमचा व्हिडिओ बघतो सर मी लॉकडाऊन पासून. बर 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 तुमच्यासारखं कामच कोणाचं नाही सर. काय म्हणलात? तुमच्यासारखं तुम्ही जे काम करता ना सर, बर 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 ते काम आतापर्यंत मी लई बघितलेलं सर व्हिडिओ. हा हा पण तुमच्यासारखं काम कोण केलेलं नाही सर खिलार क्षेत्रात. तर असं का वाटतंय किंवा एवढा अभ्यास कधी केला? एवढा अभ्यास कधी केला म्हणताना सर मी तुमचे सगळे व्हिडिओ बघितलेले सर. हा सगळे टोटल. म्हणजे पूर्ण वेळ दिला तुम्ही ह्या चॅनलच्या व्हिडिओ बघायला? पूर्ण म्हणजे काय सर, एक ना एक व्हिडिओ बघितलेला आहे. हा चॅनल तुमचा मनापासून आभारी आहे प्रथम. तांडोरच्या राजापासून ते आपले ते मडसनाळ तिकोंडी लाईन सगळे टोटल कारजाळ लाईन बर सगळे व्हिडिओ तुमचे बघतो सर मी. आता काम तुम्ही वेगळं आहे म्हणलं, कसं वेगळं वाटलं किंवा नेमकं काय त्यात तुम्हाला जाणवलं? वेगळं म्हणजे कसं सर, आता युट्यूबवर तर हजारो चॅनल आहे सर. बरोबर बरोबर कुठले स्वार्थासाठी येतं, कुठले नावासाठी येतं. बरोबर बरोबर पण तुमचं जे काम आहे ना, ओरिजिनल रक्ताचं काम, तुमचं जर जे खाणीचं काम करता ना तुम्ही, हा हा थोडं सुद्धा स्वार्थ न ठेवता तुम्ही करता सर काम. तुम्ही जातीवंत आहेत म्हणून तुम्हाला ते ओळखू आलं. हा. तुम्हाला लई वेळा फोन करावं म्हणलो, ते तुमचं माझं जमलं नाही. तुम्ही एकदा लावलो, तुम्ही कामात होता, एकदा कुठं तर होता तुम्ही गाडीवर काय तर. बर 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 परत म्हणलं आता संध्याकाळी निवांत असेल म्हणून असं लावलं. बर बर पण तुमचे टोटल व्हिडिओ मी बघितलेले आहे. सगळे तुम्ही आपले बोललेले रेकॉर्डिंग पण घालतो की आपल्या ह्याचे. चर्चासत्र. हा, पुण्यापासून ते इकडे पूर्ण साताऱ्याचे बी इकडं हे आपलं लातूर पासून बर सगळे व्हिडिओ बघतो सर तुमचे. बर 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 मी तुम्हाला फोटो पण टाकलो होतो सर. आपलं ते कालवड घेतलो मी ह्याच्यामध्ये आपलं चडचण जत्रेमध्ये. बर बर बघितला तुम्ही फोटो. पण त्या दिवशी रात्री आपलं चॅटिंग. हा 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 आणि चडचण जत्रेमध्ये विषय काय झालाय, तुमचे भाऊ का कोण तर होते बघा, मळगेच होते त्यांनी बी. बर त्यांनी म्हणले राज सर आहेत तिथंच जत्रेमध्ये म्हणले. बर मी फोन लावलो, तुम्ही काय तर गडबडीमध्ये उचललं नाही वाटतं. बर बर नाहीतर तिथंच आपली भेट झाली असती. हा हा तुमच्याकडे टाइम काढून यावं म्हणून लई दिवसांनी चाललंय, पण येतो सर तुमच्याकडे. बर बरोबर. आपल्याकडे बी एकच किल्लार आपली कालवड आहे, पण आपले जे शेत केलेले आहेत ना, शेत आहे आमचं. बर त्यांच्याकडे टोटल 2 मोठे किल्लारी गाई आणि 2 कालवड आणि 2 खोंड असं आहेत. हा 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 आपण बी खिलार सांभाळतो सर. बरोबर बरोबर नाद आहे पहिल्यापासून. बरोबर. आता तुम्हाला वाटलं मी वेगळं काम करतोय किंवा चांगलं काम करतोय, बरोबर आहे? हा. पण तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की त्यांनी इतरांनी केल्यासारखं मी पण काहीतरी करावं? वाटलं सर, परंतु कसं आहे माहित आहे, तुम्ही जे तळागाळापर्यंत जाऊन काम करता ना ते हा हा ते तुमचं नाद आहे आणि तुमच्या रक्तात आहे म्हणून तुम्ही तसं ते काम करता सर. ते स्वार्थ न बघता काम केलेलं काम आहे सर ते. म्हणजे ओळखू येतंय माझं काम लगेच? ओळखू येतं सर, खुल्ला ओळखू येतं की. हा 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 स्पष्ट दिसून येतं तुमचं कार्य. हा तुम्ही जे तळागाळापर्यंत जाऊन ते काम करता ना, ते कोणाला काम तसं जमत नाही सर. आणि कोण एवढं लक्ष घालत नाही सर, खास करून. सुरुवातीला काय वाटलं होतं, इतरांसारखं मी पण करावं? कोणाला? तुम्हाला वाटलं होतं का? म्हणजे इतर त्यांच्या पद्धतीने जे गाणी बसवतात, व्हिडिओ हा, हा. बनवतात हा. किंवा व्हायरल करायच्या पद्धतीनं एक दृष्टिकोन ठेवतात, मग तसा दृष्टिकोन मी ठेवावा किंवा ती करावा असं वाटलं नव्हतं का? नाही, रक्तातच नाही ना सर ते. हा 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 तर कसं आहे माहिती आहे का, तुम्ही जे पहिल्यापासून जे व्हिडिओ पहिल्यापासूनचे तुमचे सगळे ते मी मुलाखत बघतो. हा पार सिरशल दळवाई पासून ते तुम्ही ते आपलं उमराणी सोन्यापासून आपले हे जे मडसना काम्याचे सगळे व्हिडिओ तुमचे मी बघितलेले आहेत. बर बर पण तुम्ही बिनस्वार्थी आणि निस्वार्थपणे खुल्ला काय असेल ते सरळ
बरोबर. समोरासमोर असं काय कलर लावून किंवा असं त्याला काय तर बसवून असं नाही. हा जे आहे ते. म्हणजे एखादा त्यातला विषय काय कट केलाय किंवा एखादा विषय नाही नाही घातलाय, नाही ठेवलाय नाही असं नाही. काय नाही. स्पष्ट, पूर्णपणे स्पष्ट. बर बर बर. पूर्णपणे स्पष्ट ना, तेच तुमची गोष्ट मला आवडलेली आहे. हा. हे आता तुमच्याकडं गाय कधी घेतली तुम्ही किंवा तुम्ही संगोपनाला सुरुवात कधी केली? माझं कसं होतं सर, आमच्या आजोबापासून आमचं बारदान आहे. हा ते आमच्या वडिलापासून तुटलेलं आहे, म्हणजे शेती आमचे वडील केलेलं नाहीये. हा हा. आमच्या आजोबापासून आमच्याकडे जनावर होते, गाई बैल सगळं होते आमच्याकडे. बर. आमच्या वडिलापासून तुटलं जातं, परत मला पहिल्यापासून नाद होता ना. हा हा हा. त्याच्यामुळे मी मध्ये बी एक खिलार कालवड आणली होती, पण ते जरा जवारीमध्ये होती, त्याच्यामुळे ते विकली मी. हा हा. आता चडचान जत्रेमध्ये काय ते आपल्या इथं शेगाव म्हणून आहे बघा. होय होय. शेगाव मधलीच एक मालकाची त्यांनी विकायला आणले होते, ते 11,000 रुपयाला सर मी घेतलो. बर. पूर्ण अंगात जरा खराब झाली होती म्हणून मी घेतलो सर. ते चांगली वाटली, जरा कांबळ नाही काय नाही म्हणून. चॅनलची ओळख कधी झाली? चॅनलची ओळख बघा सर, लॉकडाऊनच्या अगोदरपासून बघतो बघा सर. बर तुमचं काय आपलं तांडूरचा राजा फॉर्म मध्ये होता बघ सर तो. बर बर बर. हा, त्या वेळेपासून मी बघतो बघा सर. मग फॉर्म मध्ये पहिला व्हिडिओ बघितलेला मी तांडूर राजाचा सर. बर. हा, पहिला व्हिडिओ. मग तेव्हा फॉर्म मध्ये होता, मग आता काय वाटतंय सध्याच्या कंडिशनला? आत्ताच्या सध्याच्या कंडिशनला म्हणजे तरी पण त्याचं काय, त्यावेळेस रग, त्यावेळेस ताकद, त्यावेळेसची जी डरकाळी होती ना सर, हा. ती अजूनपर्यंत बी बैल एवढं म्हणजे एवढं दिवस गेले तरी पण बैल जसं आहे तसंच आहे सर. म्हणजे ह्या चॅनलनं जी गोष्ट हाती घेतली होती ती योग्य होती. आणि दुसरा एक विषय सर, तुम्हाला आत्ता मला तुम्ही ते विचारला म्हणून मला आठवण आलं. तांडोरचा राजा जर तुम्ही जर नाही आणला असता म्हणजे ह्याच्यामध्ये हा या दुनियाचा, हा. तर एवढं फेमस ते बैल झालं नसतं सर. का झालं नसतं? तुमच्यामुळे झालं सर ते. मग माझ्यामुळेच का झालं यावर विचार केलाय? बरोबर आहे की सर. काय झालं, तुम्ही जे बारकाईने त्याचे जर हे सगळं उल्लेख केला बघा, जगापुढं ठेवला ना तुम्ही, हा. त्याच्या अंगातली ताकद, डरकाळी, पाय उघडणे, सगळे असले व्हिडिओ तुम्ही टाकला ना, ते बैल बाहेरच येतच नव्हतं की सर, माहितच पडत नव्हतं कोणाला बी. हा 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 हा. तुमच्या खिलार शेतकरी शानच्या चॅनलच्या मुळेच ते बैल बाहेर आलेलं आहे सर. पण मी गेलो नसतो तर तिथं कोणी पण गेलं असतं ना, जाऊन केलं असतं, दाखवलं असतं नाही जगाला. नाही 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 सर, एवढं तरी एवढं प्रभाव नाही पडला असता सर. पडला नसता प्रभाव? हा, एवढा प्रभाव पडला नसता सर. मग तांडूरच्या राजावर जेवढा प्रभाव आता मी ज्या पद्धतीनं पाडलाय, हा, ते तुमच्या म्हणण्यानुसार की त्याला चर्चेत आणला किंवा त्याला जगासमोर मांडला, हा, तर आता मीडियावरती इतर पद्धतीनं आता व्हिडिओ यायला लागलेत, इतर पद्धतीनं मुलाखती यायला लागलेत, आता इतर पद्धतीनं जाहिराती व्हायला लागल्या त्या. मग ह्या तांडूरच्या राजाच्या जाहिरातीच्या तुलनेमध्ये मग त्यांचं तेवढं ती आता सध्या क्रेज कशी वाटते, किंवा ती तांडूरच्या राजाची मी जुन्या पद्धतीनं काढलं, हा, तर दोन्ही मध्ये तुलना काय वाटते तुम्हाला? तुलना म्हणजे काय सर, जे तुम्ही जे खान जे हे वंशावळी म्हणता बघा सर, आता भरपूर आहेत हे जे क्रॉस करून म्हणजे हाईटला दिसायला असं थोडे जण बघायला लागलेत. हा हा. पण जे ओरिजिनल खिलार, ओरिजिनल जे खान, जे रक्त आहे ना सर, ते खिलार ते जे पाहिजे त्या तांडूरच्या राजामध्ये आहे सर. बर बर बर. हा, म्हणजे प्रदर्शनसाठी कोण काजळी खिलार असं, हे प्रत्येकाचं खिलारकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडं वेगवेगळा आहे सर. मग आता इतर पद्धतीने व्हिडिओ येतात मीडियावरून, वेगवेगळ्या चॅनलवरून. हा, तर मग आता त्या व्हिडिओ मधून म्हणजे आता तांडूरच्या राजाचा जेवढा तुम्हाला अभ्यास झाला, तसा आता इतर व्हिडिओ मधून इतर येणारे खिलार आहेत त्यांचा तेवढा अभ्यास झाला नाही? नाही सर, असं मी सगळेच बघतो, पण तरी जे ओरिजिनल आहे ना ते दिसूनच येतं सर. ते जरा वेगळंच असतं त्याचं. असं तुम्ही आता जे बोलला ना, कलर लावून, गाणे लावून, हे लावून असं दाखवलं ना, ते समजून येतं सर. म्हणजे त्या गोष्टीमध्ये बैल ओळखू येत नाही? हा, मी आता चॅनलवर, तुमच्या पण चॅनलवर तुमचे तर सगळेच व्हिडिओ बघितलेले मी. बर. पण इतरचे पण येतात ना ते वळूचे, बर, ते बी बघतो मी सगळे वळूचे. पण तरी जे ते हे तांडोरच्या राजाचं वडील पण होतं बघा सर ते. होय होय. तुमच्या आपल्या चॅनलवर एक जुना व्हिडिओ आहे, असं बांधलेला एकदम, असं बैल जुना झालेला आहे, तरी बैल डरकाळी मारताय सर. म्हणजे जुनी गोष्ट
आपल्या चॅनलवर नोंद आहे. हा, तरी बरं. बैल डरकाळी मारतोय, तरी बैल अंगात असं पूर्ण हाड दिसते, तरी बी बैल पाय करत होतो ते. नाही धमक आहे. हा, धमक आहे, रक्तामध्ये आहे सर त्याच्या ते. बर बर. डरकाळी मारणे आणि पाय करणे. हा हा. आता तिकोंडी पण खाण आहे आपले, भले लई लई खाण आहेत असले. हा हा हा. पण असं मिनिटाला 1-2 डरकाळे आहेत तुमच्या तांडूरच्या राजाचे. बर बर बर. त्यावेळेसचे सगळे व्हिडिओ बघितलं मी. हम्म. डरकाळी आणि पाय आजूबाजू लोक दिसले की बैल चालूच करताय. पकडायचं तर लांबच राहिलं. आता त्याला तुम्ही समोरून बघून मला एवढा प्रतिसाद देताय का मोबाईलवरूनच तुम्हाला तेवढं खोलवर समजलं? मोबाईलवरच बघितलेलं सर मी. प्रत्येक व्हिडिओ दररोजच्या दररोज तुमचे व्हिडिओ बघितलेला सर मी. बर बर. हा, दररोजच्या दररोज. मग तुम्हाला कधी असा राग आला नाही का, किंवा तुम्हाला कधी अशी चिड वाटली नाही का, की का दररोज एकच बैल टाकत असेल हा माणूस त्या काळात? आहे ना सर त्याच्यात तसलं. बर. तसलं टाकण्यासारखं आहे ना त्याच्यामध्ये. बर बर बर. हा, नसलं तर काय टाकणार. दररोज दररोज बघण्यासारखं आहे चीज ती. म्हणून तुम्हाला शंका आली नाही हा एकच का टाकतोय? हा, म्हणून तुम्हाला शंका आली नाही हा एकच बैल का टाकत असतात? नाही, बरोबर आहे की तसं आहे. आणि ते तुम्ही घडवला म्हणून ते बैल इथपर्यंत आला आणि त्याची एवढी जगापुढे बघायला लोकांना भेटलं. केवढे येत होते दररोज तुमच्या ह्याला बघायला, आपल्या तांडूरच्या राजाला. मी बघितलेले की व्हिडिओ. बर बर. हा, दररोज एक जण येत होते की आपले चॅनलच्या माध्यमातून. फक्त बरोबर. आता सगळं झालं, तुम्ही सगळं अनुभवलं. आता त्याची नवीन पिढी बघावीशी वाटते का, किंवा नवीन पिढी पण कधी समोर जगासमोर यावी, किंवा का आली नाही असा प्रश्न निर्माण होत नाही का? त्याची बी नवीन पिढी तुम्हीच जगाबाहेर आणलेलं आहे की सर. आपलं रहमत आहे, आपलं ह्याच्या दिलेलं, आपलं त्याचा मुलगा आपलं ह्याला दिलं बघा तुम्ही, ते राहुल का काय तर त्यांचं नाव आहे बघा, ह्याला कुठल्या तर गावाला इथं त्याचं तांडूरच्या राजाचा मुलगा, पांढरं जरा मागं हे आहे बघा सर, बर. कोसा. काय तर नाव आहे त्या गावाचं नाव. बर. आणि ते सेम कसं पडलेलं तांडूरच्या राजासारखं सर. त्याचं रूप कसं वाटतं? पूर्ण रूप आहे त्याचं. बर. तिथं कुठं तरी तुम्हीच घेऊन दिलेलं बघा, ते आपलं काय तरी गावाचं नाव आहे, आठवत नाही. तुम्हाला माहिती असेल की. आता त्यातलं तू उजवडावं किंवा त्यातलं देखणंपणा म्हणा, किंवा त्याचं रूप म्हणा, त्या गोष्टी तुम्हाला किती टक्के अवगत झाले, तुम्हाला किती टक्के पाठ झाले ते, हे तुमचं तुम्ही मला सांगू शकताय का, की मला एवढे टक्के पारख आहे माझं? हा, बरोबर. या मेन मुद्द्यावर आला तुम्ही. आता तुम्ही जे म्हणला ना पारख, ते जे आपलं काय आहे ते, हे मला माहितच नव्हतं सर. मेन पहिली गोष्ट, पहिला मुद्दा तुम्हाला माहितच नव्हतं. हा, पहिला मला माहितच नव्हतं हे काय आहे, कशात काय असतंय पायात, आणि ते जे कोरीव कातीव म्हणता तुम्ही. बर. ते तुमच्यामुळे माहित झालेलं आहे सर. बर बर बर. आभार आहे तुमचं. खिल्लार माहित होतं सर मला. खिल्लार असतंय जनावर आपलं पहिल्यापासून आमच्या घरात बी आहे. पण आपल्याला त्याची वंशावळी आणि त्याचं कसं असतंय, शिंगात कसं असतंय, मापात कसं असतंय, कुठली खान कुठली जात, हे मला आपल्याला काहीच माहिती बी नव्हतं. आणि कुठल्या चॅनलवर आपल्याला माहिती भेटली पण नाही सर. बर 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 बर. आणि तुमचे जेव्हा आपण व्हिडिओ सगळे बघितला ना सर, ह्याच्यातलं सगळंच अभ्यास झालं सर. म्हणजे तुमच्या मार्फत. म्हणजे ह्या चॅनल मधून तुम्ही पारख शिकलात? या चॅनल मधून. बर बर. कसं आहे सर माहित आहे का, आता आमच्या बी माझं गाव अक्कलकोट इथं. अक्कलकोट रेल्वे स्टेशन. बर, ठीक. आमचे बी मित्राकडे भरपूर जनावर, खिल्लारी जनावर, जातीवंत जनावर सगळे आहेत सर. म्हणजे तुम्ही असं दुनियाच्या पुढं आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून असं खुल्ला सांगता ना सर काय बी, असं मला आतापर्यंत कोण बी सांगितलं एक बी माणूस भेटलेला नाही सर. आणि मग मी ती एकच गोष्ट तांडूरचे राजा किंवा सिद्धापूर खान हेच प्रदर्शित केले का इतर पण काय प्रदर्शित केले? नाही, जे आहे ते केलं सर तुम्ही. बर बर. ज्याच्यात जे गुण आहेत ना ते तुम्ही उल्लेख केलेले आहे त्याचा. ते कुठली बी खान असू दे. म्हणजे ते एका ठिकाणचीच खान काढली असं नाही? नाही. आहेत की भरपूर व्हिडिओ आहेत की, हजारो व्हिडिओ आहेत मोबाईलवर. हा. बर. ज्याच्यात जे गुण आहेत त्याचं तुम्ही जगासमोर मांडलेलं आहे. ते कुठले बी गुण असू दे. ती कोणतरी राजा जिवंत असताना तुमचे व्हिडिओ आहेत त्याच्या पुढे, त्याच्यासमोर तुम्ही व्हिडिओ काढलेले आहेत. भरपूर ओळखी तुम्ही काढला. परवा दिवशी हिवरगावचं त्यांचं एक काढला की आदत खोंड बघा.
त्याचं आहे, पण जे आहे ना ते सांगता तुम्ही. रिअल. हा रिअल कसं आहे तसं. बर बर. ते लय आवडलं सर तुमचा विषय. हा व्हिडिओ तर युट्यूबवर सर दररोज हजारो व्हिडिओ येते सोळा नवीन. मग आता याच्या पुढे जाऊन अजून मी काय बदल करावा, बदल घडवावा, किंवा मी अशा पद्धतीने विचार करावा असं कधी काय वाटतंय का तुम्हाला? बदल काय घडवा सांगावं वाटतंय का म्हणजे तुमच्या वयानुसार? बदल घडवा म्हणजे सर तुमच्याकडे तुमच्या स्वतःच एक नामवंत जातीवंत असं वळू तुमच्याकडे तुम्ही सांभाळा सर. बर बर. म्हणजे ही अपेक्षा फक्त आहे. हा बाकी व्हिडिओ फोटोंच्या बाबतीत, मुलाखतीच्या बाबतीत काय माझ्यावर शंका? मुलाखतीच्या बाबतीत तर काय विषयच नाही सर. ते एक नंबर मुलाखत आहे तुमची. बर बर. तुमच्यासारखं मुलाखत घेणार आणि तुमच्यासारखं खिलार क्षेत्रामध्ये तर काम करणार माझ्या आयुष्यात तर मी बघितलेलं नाहीये सर. मग कधी वाटलं होतं का असं आयुष्यात न बघितलेला माणूस कधी एखादा भविष्यात पुढे उभा राहील? नाही सर, वाटलं नव्हतं सर. वाटलं नव्हतं. आता तुम्ही मगाशी ओळखला, तुम्ही मगाशी बोलला निस्वार्थपणे मी काम केले, बरोबर आहे? हा तर हेच काम ज्यांचं ज्यांचं काम केलंय, जर त्यांना वाटलं असतं तर निस्वार्थपणे काम केलंय म्हणलं तर काय फरक झाला असता, काय बदल घडला असता समाजात? बदल म्हणजे काय सर, असले जुने एक एक असले आता जे तुम्ही आता जिथं ज्याच्याकडे एक एक गरीबकडे असले जनावर सर चांगल्या जातीचे जनावर आहेत. असलं असतं. हा ते कोण जगाबाहेर आणलेले तसले तुम्ही आणला, असले सगळे जण आणले असले तर लई खिलारमध्ये प्रभाव पडला असता सर. बरं, मी आता एवढं काम केलं, हा माझा सगळा तुम्ही अभ्यास केला, हा माझ्या पद्धतीचा अभ्यास केला, हा पण मी ज्यांची ज्यांची मुलाखत घेतली, ज्यांचा व्हिडिओ काढला, ज्यांचे फोटो काढले, जगापुढे मांडले, हा त्या सर्वांनी माझ्यासोबत किंवा ह्या चॅनलच्या सोबत त्यांचा प्रतिसाद आहे का, किंवा त्यांना जाण राखली आहे का, त्यांना जाण राहिली आहे का, हे अभ्यास केलाय का? हा हे पण अभ्यास केलेला आहे सर. बर बर बर. ज्याच्या रक्तात आहे सर, हा खाल्लेल्याचं ऋण फेडायचं ना, हा हा हा. ज्याच्या रक्तात आहे ते फेडलेलं आहे सर. हा 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 हा. हा आपले ते साताऱ्याचे सय्यद सर एक आहेत बघी. बर बर. हा तुमचं नाव तिथं बी ऐकलेलं आहे सर मी. बर बर. ज्याच्याकडं माणुसकी आहे आणि ज्याच्याकडं कोणाचं तर म्हणजे आपलं थोडक्यात तुम्ही जे म्हणता बघा गुरु करून घ्यायचं. हा. जो माणूस आता तुमच्याकडून मला काय शिकायला भेटलाय समजा. हा. आता मी कुठं मी मरेपर्यंत तर ते माणूस सांगणारच ना सर, मी ह्यांच्याकडनं हे शिकून घेतलेलं आहे, ह्यांनी मला हे सांगितलेलं आहे, ह्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. पण शिकलेल्या माणसानं त्याला एखाद्या वेळेस जाण राहील, पण माझा प्रश्न असा आहे की ज्यांच्या दारात खिलार आहे त्यांचे खिलार वर काढले किंवा त्यांना वर काढले किंवा त्यांचं नाव जगात केलं, हा पण अशा वळू मालकांनी, अशा गाय मालकांनी, अशा खिलार पालकांनी हे चॅनलची जाण राखली आहे का, ह्याच्याबद्दल अभ्यास केलाय का? तेच सांगतो की सर. हा. ज्याच्याकडनं माणुसकी आणि ज्याच्याकडं खरंच आपलं भलं केल्याबद्दल म्हणजे त्याला आत्मीयतेने हे आहे ना सर, त्यांनी केलेले आहेत. हा हा हा. आणि ज्याच्याकडं म्हणजे आपलं कामापुरता मामा थोडक्यात म्हणत नाही का आपण, हा हा हा. असं बी थोडे जगात आहेत सर. आहेत. हा बर. म्हणजे एकदा काम संपलं नाव विसरून टाकायचं. हा 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 हा. कामासाठीच फक्त माणसाला आठवायचं. कामापुरतच त्यांना आपण बोलायचं किंवा फोन करायचं, काय बी असू दे म्हणजे संपर्क साधायचं. बर बर. असे बी भरपूर आहेत सर. हा हा हा. पण जे ओरिजिनल रक्तातलं, जे ओरिजिनल ह्याच्यातलं माणूस असते ना सर, तो आयुष्यभर कधीच विसरणार नाही सर. आयुष्यात तरी विसरणार नाही. असे बी भरपूर आहेत लोक. बर. आता तुम्ही विषय चालू केला किंवा तांडूरच्या राजापासून चॅनलची ओळख झाली, बरोबर आहे? हा. तुम्ही अभ्यास केला वैयक्तिक स्वतः कधी बाबा हे तांडूरच्या राजाचं किंवा तांडूरच्या राजाच्या घराण्याचं कर्तृत्व किंवा त्यांचं गोष्ट जगापुढे मांडली, मात्र खरंच ह्या तांडूरच्या राजापासून जशी प्रत्येकाची ओळख झाली या चॅनलची किंवा त्या बैलाची ओळख तुम्हाला झाली, तशी अशा बैल मालकांनी किंवा अशा घराण्याने ह्या चॅनलची जाण राखली आहे का, ह्यावर अभ्यास केलाय का किंवा कधी करणार आहे का? हा याच्यावर बी पारख केलेलं आहे सर. जाण ठेवलेले आहेत की सर. बर.
हा त्याचे पण व्हिडिओ बघितलेले की सर. बर बर बर. जगापुढं सांगितलेले आहेत. पण तुम्ही जेवढे व्हिडिओ बनवला किंवा जेवढे हे जगासमोर आणला, जेवढ्यांची तुम्ही म्हणजे थोडक्यात ज्यांना वर आणला तुम्ही, तेवढे सगळेजण ठेवलेले नाहीत हा सर. मग याचा वास्तव अभ्यास करून किंवा सडेतोड त्या वळू मालकाला प्रश्न विचारून किंवा त्या ठिकाणी येऊन अभ्यास करावा असं वाटतोय का? बाबा ह्या चॅनलने एवढं काम केलं तर ह्या चॅनलला प्रतिसाद दिलाय का त्या वळू मालकानं? किंवा का कॅमेरा पुढेच नुसतं बोललेले आहेत? हा तेवढं कसं आहे सर, सगळेजण बोललेले नाहीत ना. सगळेजण जगापुढे सांगितलेले नाहीत. म्हणजे हे बाबा राज साहेबसाठी आमचं बैल जगापुढे आणलं, त्यांच्या चॅनल मार्फत आपल्याला आपल्या वळू जगापुढे बघायला भेटलेला आहे सगळ्यांना, असं सगळे सांगितलेले नाहीत. बर. मोजके आहेत असं सांगितलेले, पण सगळे असं नाहीत. बर बर. तुम्हाला कधी सरळ पद्धतीने गाठी भेटी घेऊन वास्तवता चेक करावीशी वाटते का? की बाबा ही मोबाईल मध्ये बोललेली आहे ती खरं, किंवा ही तोंडानं मुलाखत घेताना व्यक्त झाली ती खरं, पण वास्तव पद्धतीनं प्रतिसाद आहे का? कारण जो माणूस खोलवर अभ्यास करतो ना त्यानं सगळ्या मुद्द्यांचा, सगळ्या गोष्टीचा सगळा सविस्तर अभ्यास केल्यानंतर तो सुद्धा एक माणूस जनजागृतीचा घडू शकतो. असं कधी वाटतंय वेळ द्यावं समोरासमोर कधी? वाटतंय की सर, पण योग आलेला नाही ना. असं वाटतंय, असं भरपूर वाटतंय. कारण एखाद्या वळवाल्याला शेतकरी चॅनलनं वर काढले आणि त्या मालकानं जाण राखले तर त्याचं वास्तव परीक्षा अभ्यास हे तुमचं तुम्हाला जाणून घ्यावंच वाटते का? वाटतंय की सर. वाटतंय, पण तसलं योग अजूनपर्यंत आलेलं नाही. कसं आहे सर, आमचं हॉटेल आहे सर. बर बर. मला कोण सक्क भाऊ नाही, मी एकटाच आहे सर. बर बर बर. आणि आपली पण शेती आहे सर. आपल्याला म्हणजे असं भरपूर मोकळा टाइम भेटत नाही ना सर. त्याच्यामुळं आपल्याला तसं योग आलेलं नाही. बर. त्याच्यामुळं आपली फक्त तुमची भेट घेण्याची एवढी इच्छा होती. लई दिवसांनी आहे, पण येणार आहे तुमच्याकडे आपण. बर. त्याच्यामुळं मी सर तुम्हाला लई दिवसांनी फोन केला. तुम्ही बिझी असता, तुमचे आपले सगळे व्हिडिओ बघितलेले आहे कामामध्ये. तुम्हाला केवढं दिवसभरात तुम्हाला 1000 फोन येतात. तुम्ही कधीपासून वाट बघत होता चर्चा करावी म्हणून? लई दिवस पासून सर. बर. लई दिवसापासून तुमची हे करतो. चर्चन जत्रेच्या वेळेस तुम्हाला काय तर अगोदर एक 2-4 दिवस पहिला फोन केलतो. दुपारी केलतो, तुम्ही काय तर कामात होता. म्हणलं ठीक आहे, काय तर कामात असेल. परत नंतर एकदा केलो. आपली चॅटिंग पण झाली बघा एकदा. मी कालवड आणल्यावर तुम्हाला पहिला फोटो मी तुम्हालाच पाठवलेला सर, चर्चन जत्रेमध्ये काढल्याबरोबर. बर. पण तुम्ही जत्रेमध्ये काय तर बिझी असेल म्हणून तुम्ही हे केलं नाही. नाहीतर आपली गाठ भेट चर्चन जत्रेमध्ये झाली असती सर. तुमचे भाऊ कोण तर होते, ते तांडोरचेच होते. त्यांनी बी तांडोरच्या राजाचीच कालवड होती ते बी. बर. त्यांनी घेऊन थांबले होते. त्यांनीच सांगितले मला. मी म्हणलो तुम्ही कुठले म्हणता ना? त्यांनी म्हणले आम्ही तांडोरचे. मी म्हणलो राज साहेब आहेत की तांडोरचे? त्यांचे आम्ही भावकीचे हो म्हणले. म्हणल्यावर मी म्हणलो ठीक आहे, थांबा त्यांना लावतो फोन म्हणलो. पण आपलं कॉन्टॅक्ट सर त्या जत्रेमध्ये झालं नाही. म्हणजे असं कधी राग आला नाही का किंवा वाईट वाटलं नाही का? मी यांना भेटायचा प्रयत्न करतोय किंवा फोन करायचा प्रयत्न करतोय, ही वेळ देत नाहीत किंवा माझी त्यांची गाठभेट होत नाही, असं वाटलं नाही कधी? वाईट वाटायचं समजच नाही ना सर. का तुमची परिस्थिती मी आता तुमची माझी तर समोरासमोर भेट नाही, पण त्या भेटीपेक्षा जास्त मी तुमचं अनुभवलेलं आहे सर तुम्हाला. तुमचं दिवसभरात जे नियोजन आहे, तुमचं काम, तुमच्या मागे जे कटकट आहे ना, आणि तुम्ही जे व्हिडिओ बनवून टाकता तेवढं तसं तर काम कोण करणारच नाही सर. बर. माणूस केवढं बिझी आहे, काय कोणाच्या मागे डोक्याला काय ताप आहे, एवढं सगळं बघून तुम्ही घर संसार बघावं, जनावर बघावं, त्यातलं आम्हाला वेळ देऊन एवढं तास बोलावं तुम्ही. कोण करतं हो सर? कोण बोलतंय आता? 5 मिनिट बोलत नाही कोण. घरचे असं कुठं तर गावातले आपले माणूस भेटलं तरी थांब जाऊन येतो म्हणते ते, आणि तुम्ही तसल्या टाइम काढून लोकांसोबत तासभर चर्चा करता. बर. कोण बोलतंय आजच्या जमान्यात? कोणी कोणाला बोलत नाही सर. म्हणजे मी वेळ घेणार एक दिवस असं वाटलं होतं. काय सर? मी एक दिवस वेळ देणार असं वाटलं होतं. नक्की वाटलं होतं की सर. नक्की वाटलं होतं की सर. तुम्ही
मी वेळ तर देणार आहे वाटलंच होतं, कारण की तुम्हाला कामं असतात. पण त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओमध्ये सारखं सांगता की म्हणजे संध्याकाळी आपल्याला जरा टाइम असतो. त्याच्यामुळे मी आज टाइम काढून खास तुम्हाला फोन केला. नाही म्हणलं तर मी खास तुमची भेटच घेणार होतो सर. फोनच नाही करणार होतो तुम्हाला. बर. तुमचे असले कामं असतात आपल्याला माहितीच आहे, बघितलेलंच आहे. सरळ पद्धतीची भेटच घ्या म्हणलो, पण सर आपल्याला काम. मग आता फोनवर बोलणं झाल्यावर आता कशाला भेटते माणूस लवकर? नाही सर, तसं कसं तसं कसं समोरासमोर भेटलेलं, समोरासमोर केलेली चर्चा ना. बर. त्याचा अनुभव ह्याचा अनुभव मध्ये जमीन आसमानचा फरक आहे सर. शिक्षण किती झाले तुमचं? माझं सर 12वी झालंय. लॉकडाऊन काय पडलं ना, त्यावेळेपासून मी बीकॉम केलं होतं सर 1 वर्ष. पण ते जसं लॉकडाऊन पडलं तसं मी कॉलेजला बी गेलो नाही आणि कॉलेज सोडलेलं आहे सर मी. एवढा अभ्यास करायचा, एवढं बोलायचं, एवढं विचार करायची, ही बुद्धी कुठून फुटली? कोण आहे गुरु? तुम्ही काय सांगतो सर? आता तू गुरु कोण? म्हणजे आता आमचे गुरु तुम्हीच आहे. कसं काय? हा, मला आता सर मी तुम्हाला पहिल्याच काय सांगितलं, आपल्याला नॉलेजच नव्हतं ना कशासाठी. आपल्याला माहित होतं गाई आहे, बैल आहे, एवढंच. आणि ह्यांच्यातलं जे बारकावा जे तुम्ही जगासमोर जे सांगितलं ना सगळ्यांना. आता आमच्यात जे असे म्हणजे खिलार पालक असू दे किंवा वळू मालक असू दे, कोण असू दे. आता मी आपल्याला माहित नाही म्हणून त्यांना जाऊन विचारलं काहीतरी. ते लोक उलटच सांगणार सर काहीतरी, किंवा सांगणार नाही. पण तुम्ही जे न विचारता आणि कोणी न हे करता तुम्ही जे जगासमोर सांगता ना सर सगळं, ते एक तुमचं कार्य वेगळं आहे सर. बरोबर. आता याच्या पुढे बारीक विचार करून उत्तर द्यायचा. आतापर्यंत केलेली ही माझी सेवा आहे का ही माझा व्यवसाय होता? व्यवसाय म्हणताच येत नाही की सर, सेवाच झाली आहे. आता कोण कोणासाठी आता तुम्ही दवाखान्यात गेला ना, चेक करण्यापेक्षा अगोदर त्यांनी 500 रुपये घेते सर. चेक करायच्या अगोदर आरोग्यासाठी 500 रुपये घेतात. फी 500 रुपये घेते सर त्यांनी. साधा गावातला डॉक्टर म्हणतो सर. आणि तुम्ही तुमच्या दिवसभरातले सगळे तुमचे काम, तुमचा संसार बाजूला ठेवून हे दुसऱ्यांसाठी तुम्ही झटून एवढं सगळे व्हिडिओ काढून ह्याच्यात पाठवता सर तुम्ही, आणि तासनतास बोलता. ह्याच्यात कसलं काय व्यवसाय आलं सर? बर. व्यवसाय कोणाला म्हणतात माहिती आहे का सर? आपण जे काहीतरी आपल्या मोबदल्यासाठी केलेलं व्यवसाय म्हणतात. आता तुम्ही माझ्यासोबत आता किती मिनिट झालं बोलायला लागला, मी का तुम्हाला दिलं का घेतलं सर? तुमच्याकडून आपल्याला शिकायलाच भेटलं की 2 शब्द. कोण देतात कोणाला वेळ? 5 मिनिट वेळ देत नाही कोण. बर. आता याच्या पुढचा प्रश्न आहे की आता मी जे काय कोणासाठी केलं आतापर्यंत, कोणासाठी डोकं चालवलं, कोणासाठी वेळ दिला, कोणासाठी वेळ दिला, कोणासाठी केलं का सर? कोणासाठी डोकं चालवलं, कोणासाठी वेळ दिला, कोणासाठी धडपड झाली माझी, किंवा केलेल्या कर्तृत्वाचा वापर कोणाला करायला मिळणार आहे? खरं वापर म्हणजे खिलार जगतलाच सगळ्या मिळणार आहे सर. खिलार जगत ना, खिलारचे जे सगळे आपलं महाराष्ट्र असू दे, कर्नाटक असू दे, तुमचं नाव तर लईपर्यंत आहे. जगाला मिळणार आहे. जगाला मिळणार आहे खिलार जगाला. बरं. आता ह्या खिलार जगाला, आता तुम्ही आता खिलार जगाला मला जसं ओळखलंय तसं खिलार जगाला पण ओळखलं असतं. म्हणजे खिलार जगातल्या प्रत्येक माणसाला किंवा प्रत्येक घटनेला तुम्ही ओळखलं असतं. त्या जगात मी हाय अशा पद्धतीनं राहिलं पाहिजे का ह्याच्यात बदल केला पाहिजे, का सेवा करत 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 याचं रूपांतर वेगळ्या पद्धतीत केलं पाहिजे, करायला पाहिजे का? नाही सर, बदल करायला पाहिजे. करायला पाहिजे. बदल करायला पाहिजे सर. का बदल करायला पाहिजे? का बदल करायला म्हणजे सर कसं आहे, आता तुम्ही जे बोलला ना अगोदरच आपलं जे तुम्ही ज्याचे व्हिडिओ केला त्यांनी उपकार जाण ठेवले का म्हणलं बघा सर. जे तुम्ही पहिला सांगितलं ना सर, फुकट दिलेली सेवा असू दे, फुकट दिलेली वस्तू असू दे, किंवा फुकट दिलेली एक गायीची कालवड असू दे, बर त्याची किंमत नसते सर. बरोबर. फुकट कुठली वस्तू असू दे, फुकट दिलेल्या वस्तूला म्हणजे आदर नसते सर. बरोबर.
आदर किंमत काय बी असू दे, फुकट दिलेल्या वस्तूला काहीच नसतं सर. त्याची मोल नसते सर. बर बर बर. आणि कोणाच्या डोक्यात बी असं हे होणार नाही ना, म्हणजे असं किंमत राहत नाही त्याची. हा हा हा. म्हणजे जे रक्तातले लोक आहेत ना, त्यांनाच कळतंय माणूस कशासाठी जगतंय किंवा कोणासाठी करतंय किंवा कोणासाठी वेळ देतंय. हा 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 हा. त्या रक्तातल्या माणसाला ते त्याचं कळणार, पण तसले लई कमी आहेत सर. हा, रक्तातली माणसं किती आहेत जगात? लई कमी आहेत सर. ते बोटावर मोजण्या इतकी आहेत सर. हा 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 हा. त्याच्यामुळं ना तुमचं कार्यावर एवढं हे होत नाही. म्हणजे कार्याचं चव ठेवत नाही. हा, जाण ठेवत नाही सर लोक. हा हा हा. हा, फुकट दिलेला सल्ला असू दे, फुकट केलेलं मार्गदर्शन असू दे, हा हा. त्याची जाण आणि त्याची चव त्यांना नसते सर. नसते ना. हा. हा हा हा. मग त्याच्यासाठी सर तुम्ही तुमचा बी विचार करायला पाहिजे ना सर. बर. तुम्ही जगासाठी वेळ जातो, तुमच्यासाठी काय? तुमचा विचार कोण करणार? तुम्ही जगाचा विचार करायला. बरोबर बरोबर. तुम्हाला बी लेकरं बाळ, तुमचे बी आई वडील, तुमचा बी संसार असणार. हा 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 हा. हा. बर. आणि सगळ्यात पहिलं सर प्रणाम माझं त्या आई वडिलांना जसलं तुमच्यासारखं हिरा जन्माला घातलंय सर. आणि हेच वाक्य ते आई वडिलांच्या समोर जर वापरलं तर काय बदल घडेल का? म्हणजे कसं सर? ते वाक्य मोबाईलवरून माझ्यासाठी वापर. मला तुम्ही बोललात आई वडिलांसाठी. हा. हेच वाक्य मला जन्म दिलेल्या आई वडिलांसमोर जर वाक्य बोललात तर काय फरक पडेल का? अभिमान वाटेल की सर त्यांना. मग हा अभिमान त्यांना लवकरात लवकर वाटावा असं वाटतंय का? वाटतंय की सर. हा. वाटतंय की भेट होईल सर आपली. तुम्हाला माझी तुमची भेट होईलच सर लवकर. हा हा हा. तेव्हाच कळणार. असा हिरा तुमच्या पोटाला जन्माला यायला नशीब लागतं. नशीबच लागतं की सर. हे वाक्य सुद्धा तोंडात नाही यायला, ज्याच्या तोंडात नाही यायचं त्याचं तोंड, त्याचं शरीर, त्याची बुद्धी सुद्धा जातीवंतच लागते. हा. त्या गोष्टी कुणी कोणाकडून अपेक्षा करत नाही. करत नाही सर. लक्षात आलं का? हा, बरोबर आहे. पण आज तुम्हाला वाटतंय मी एवढं वेळ जगाला दिला आणि घरातून माझा सन्मान असेल? साहजिक आहे हो सर, साहजिक आहे. हा, नाही सन्मान माझा घरातून मला सन्मान असेल असं वाटतंय का? हा, असणारच की सर. बर. असणारच की. आता विचार करा कसं आहे. आता तुमचे वडील हा, भारत मामा मळगे, बर, ह्यांना कोण ओळखत नाही सर. बर. या क्षेत्रामध्ये ह्यांना न ओळखणारा माणूसच खेळामध्ये नाही असल्यासारखं सर. बर बर. हा, एवढा अनुभव आहे त्यांना. आणि त्यांच्या वयोमानापेक्षा जे तुम्हाला अनुभव आहे ना, म्हणजे त्यांच्या वयाच्या हिशोबाने त्यांना अनुभव आहे, हे लई मोठी गोष्ट आहे. पण त्याच्याहून मोठी गोष्ट तुम्हाला आहे सर ते. बर बर. एवढ्या कमी वयात एवढं अनुभव आणि एवढी तुमची भ्रमंती झालेली आहे सर. पूर्ण जगापर्यंत बारके लांब गावापर्यंत तुम्ही जाऊन मुलाखत काढता बघा सर. ते उगा असं कोणाचं बी खेळ नाही सर ते. तुम्हाला कधी शंका आली नाही का बाबा हा माणूस नेमकं काय शिक्षण केलंय किंवा नेमकं असा विचार करून वागतोय जगामध्ये की ह्या माणसाला नेमकं काय करायचंय? नाही, तुमचे शिक्षण ते सगळं माहितीच आहे की सर. माहित झालंय? हा. बर. पण असलं आता मी आपल्या इथं तर भागामध्ये आणि आमच्या पाहुण्यामध्ये पण मोठमोठ्या चांगले शिकलेल्या पदावर आहे सर. पण असला पद सोडून असला हे सोडून आता या जगात कसं फक्त नोकरी आणि मोठी नोकरी, पैसा, गाडी, बंगला, सोनं ह्याच्यावर भर आहे सर जास्त आता सध्या. पण त्याच्यातलं बाजू घेऊन तुम्ही जे हे कार्य करता ना, पण असं कोण करणार नाही ना सर. कोणीच करू शकत नाही ना. बर. कोण करणार आताच्या काळात हे?
म्हणजे मोठी गोष्ट आहे. शक्यतो शिकलेला करू शकत नाही. करतच नाही की सर. तुमचं जे अभ्यास, तुमचं जे खिलार बद्दल तुमचं मार्गदर्शन लोकांना, आणि तुमच्यामुळे लय फायदा झालेला सर लोकांना. तुमच्यामुळे ना लय फायदा झालेला लोकांना. अजून पण एवढे जण आहेत खिलार बांधतात आणि खिलार वळू बी आहे किंवा गाय बी आहे, सगळं काय आहे त्यांना. पण माहिती पाहिजे किंवा बारकावा पाहिजे की. बरोबर. बारकावा ते का असं कोणाला बी जमणार नाही ना. खरंय. आणि त्याची पुस्तकच आहे तुमच्याकडे. बर. बराच अभ्यास केलाय खोलवर तुम्ही. लय अभ्यास केलेला सर. म्हणूनच म्हणलो की पहिला ते आई बाबाला प्रणाम आपलं, त्याच्यामुळे आपण तुमच्यासारखे हिरा जन्माला आपल्या म्हणले नाही का सर. मग त्याच्यामुळे तर म्हणलेलं आहे. मनापासून आभार आहे खिल्लार शेतकरी शान परिवार की तुम्ही म्हणजे शक्यतो कोणी वापरत नाही कोणासाठी शब्द, असे शब्द तुम्ही ह्या परिवारासाठी वापरले. नाही सर, ते शब्द तसं आहे ना सर. ते आपलं कार्य केलेलं आहे ना, कोणाला बी कसं शब्द वापरायला येते सर. तुम्हालाच का वापरलं मी आणि तुम्हालाच का बोललोय, एवढं फोन करून तुम्हालाच का सांगलं, हे सांगण्यासाठीच फोन केलेला सर तुम्हाला, ते बी सांगतो मी. काय पंक्चर झाले रे? बरोबर. मला का तुमच्या काय माहिती विचारायची नव्हती, काय नाही, माहिती तर तुम्ही सगळे सांगितलेलीच आहे. पण हे एक गोष्ट तुम्हाला म्हणजे आपलं तुमचा आभार मानण्यासाठी किंवा तुम्हाला तुम्ही जे कार्य केले त्याची शुभेच्छा देण्यासाठी त्याच्यासाठी फोन केलेला सर, बाकी काही विषय नाही. आणि लई दिवसांनी बोलायचं होतं, पण ते योग काय म्हणते त्याला, योग म्हणतात की, तसं योग आज आलं ते. बर. असा योग काही लोक वाट बघतायत आणि काही लोकांच्या घरी योग स्वतःहून दिलेला आहे मी. बरोबर आहे की. पहिला तर लई दिलेलं आहे सर तुम्ही. पण त्यांनी 99.99% लोकांनी जाण राखली नाही. याचा अभ्यास भरपूर झालाय आता. तुम्हाला सांगितलंच की सर, त्याच्यामुळे मी म्हणून प्रश्न विचारला तुम्हाला की मी सेवा या रूपातच राहिलं पाहिजे का सेवा मधून रूपांतर झालं पाहिजे. नाही सर, चालणारच नाही की सर. तुमचं कसं होणार सर पुढं. आणि तुमच्या सहकार्याला किंवा तुमच्या मार्गदर्शनला हे राहणार नाही ना, जाण राहणार नाही. किंमत राहणार नाही तुम्ही जर अशी सेवा केला तर. बरोबर. त्याला किंमत राहण्यासाठी व्यवसायात रूपांतर करावं लागतं. सगळं तुम्ही लोकांचं करत गेला तर तुमचं कसं चालणार. तुमचं बी घर असणार ना. आता मला साधारण तुम्ही सांगू शकता एक एवढा आपण अभ्यास वृत्तीनं आपण एवढं उशीर बोललोय की मी किती फी ठेवावी अंदाजे सर्वसामान्याला, वळूवाल्यांना, गाईवाल्यांना किंवा व्हिजिट या गोष्टीला. किती असावी फी एक सर्वसाधारण. फी म्हणजे कसं सर, आता डायरेक्ट तर मला तुमच्या आता प्रत्येकाचं आपलं हे अंतर वेगवेगळं असणार सर. बरोबर. प्रत्येकाचं अंतर वेगळं असणार, प्रत्येकाकडं चीज वेगवेगळी असणार, वस्तू वेगळी असणार. बरोबर. त्याच्यावरूनच अभ्यास करून तुम्ही ठरवायचं सर. म्हणजे त्याची किंमत, त्याचा मोल ही जनतेनं न ठरवता मी ठरवला पाहिजे. बर. का तुम्हाला तिथपर्यंत जायचं सर, त्यांनी येणार असेल तर त्यांनी ठरवायची होती. तुम्हाला तिथपर्यंत जायचं ना सर. मला तिथपर्यंत जायचं. त्यांच्या गोष्टी घेऊन घरापर्यंत येऊ शकत नाही सर. त्यांना आहे ना सर गरज त्यांना असून पण तुम्ही त्यांच्यापर्यंत जाता म्हणजे मग तुम्हीच ठरवावं लागतं ना किंमत त्याची. बर. किंमत तुम्हीच ठरवणार सर. मग मी ठरवलेली एखादी किंमत समजा जाहीर झाली तर ती म्हणजे त्यावरती तुम्ही बारीक विचार करून मला प्रतिसाद देऊ शकता का सर? देऊ शकतो की सर. देऊ शकतो सर. बर. देऊ शकतो की. चालेल, ती गोष्ट अंमलात आणूया आपण. नाही लवकरात लवकर आणा सर.
हा लवकरात लवकर आणा. कारण की खिलारमध्ये जे बारकावा जे म्हणजे काय ओरिजिनॅलिटी आहे ना ते तुम्हीच बाहेर काढलेली आहे सर. म्हणजे खिलार टिकण्यासाठी जे पाहिजे त्या गोष्टी पाहिजे त्या माणसानं काढल्या पाहिजेत. हा असं तर कर्नाटक महाराष्ट्रामध्ये एकशे एक नामवंत वळू मालक बी आहेत आणि खिलार पालक बी आहेत. पण ज्याच्यात जे आहे ते सांगायला कोणाला जमलेलं नाही सर आतापर्यंत. तुमच्याशिवाय. हा बर बर बर. कोणालाच जमलं नाही ना. आता समजा तुम्हाला मी ओळखू आलोय किंवा तुम्ही माझं एवढं कौतुक केलंय किंवा तुम्ही माझा अभ्यास केलाय आणि मला व्यक्त झालात, बरोबर आहे, माझ्या समोर. समजा एखाद्याला नाही पटलं आणि ते समोरासमोर येऊन तुम्हाला जर त्यानं प्रश्न केला तर त्याला काय तुम्ही उत्तर द्यायचं? कसं कसं म्हणलं तर अजून एकदा मला. आता तुम्ही व्यक्त झालात माझ्या अभ्यासाबद्दल किंवा माझ्यासारखं इतर कोणी माझ्या आयुष्यात भेटलं नाही म्हणलात तुम्ही, बरोबर आहे. किंवा बारकावा सांगणार असं कोणाला सांगायला जमलं नाही. तर समोरासमोर एखादा व्यक्ती तुम्हाला चर्चेला भेटला की कसं काय कोण नसतंय जगात असं जर तुम्हाला जर आडवं लावलं एखाद्यानं किंवा प्रश्न विचारला तर त्याला काय सांगणार तुम्ही? त्याला काय सिद्ध करून दाखवतो की सर मी. बर. सिद्ध करून दाखवतो की माझ्याकडे आहे ना तसं. काय उगाच कोण बी कोणाचं नाव घेत आहे का सर? दाखवून देतो ना सर मी. बर बर. दाखवण्यासारखं आहे बी. बर बर बर. दाखवून देतो ना. म्हणजे ते सिद्ध करता आलं पाहिजे की बारकावा मला सांगता येतो किंवा तुमच्यासारखा बारकावा इतरांना जमेल न जमेल ते सुद्धा सांगता आलं पाहिजे. आणि तसलं बारकावा असल्यानंतरच सांगायला येणार ना सर. नसलं तर काय सांगणार. बर. बरोबर. भरपूर खोलवर अभ्यास केला तुम्ही कामगिरीचा. आता हाच अभ्यास तुम्ही एकदा वास्तवमध्ये उतरवून संगोपनाला सुरुवात करा. नाही बरोबर की सर, करणार की सर. आणि तुमच्या मार्गदर्शनाने सर हे बी सांगतो तुम्हाला. ते लवकरात लवकर करायचं जेणेकरून तुमच्या मार्गदर्शन आज दिलेल्या वेळ कारणी लागली पाहिजे. काय त्या दिवशी तुम्ही होता का सर चडचण जत्रेमध्ये? चडचणला होतो, पण ती कधी होतो ते तारखा आहेत व्हिडिओ मध्ये. नाही तारीख बी आहेत आणि त्यांनी सांगितले तुम्ही राज सर आहेत बाजारामध्ये म्हणजे. बर बर बर. आणि ते सर ते परवा कालवडचा व्हिडिओ टाकला बघा, एकदम बारीक काळवीट नाव ठेवलं बघा वडील तुमचं. काळवीट. बर बर. ते कुठले सर, कुठल्या गावचे? काळवीट कोणाची असेल असं वाटतं. काळवीट तर सर तुम्ही हुडकून काढलं म्हणून तुम्हाला ते हे झालंय म्हणजे. बर. ते व्हिडिओ काय तर एक 10 वेळा बघितलं बघा सर काल. काळवीट या नावाच्या कालवडीचा सर. बरं, आता अभ्यास झालेल्या प्रमाणे काळवीट किती नंबर वाटते? सर 1 नंबर वाटते सर. बर. 1 नंबर वाटते सर. काळवीट खराब आहे, तिचा हाडाचा सापळा ताकद नाही अंगावर असं वाटलं नाही का? नाही त्याचं ते जातीचं आहे सर. त्याचं जातीचं आहे. जाती म्हणतो ते जनावर आहे ना सर. अंगावर असं मांस असून उपयोग नाही सर. नाही असावं, मांस पण असावं, पण ती परिस्थितीनं तिच्या अंगावर मांस नाही. पण ते जे सांभाळणार आहे ना त्याला जातीनं सांभाळलेलं नाही असं मला वाटतं सर. त्याची ज्या आता ते तुमची काळवीट आहे ना ते काय चीज त्यांना माहित नाही झाल्यामुळे त्याची अवस्था असं झालेली आहे सर, बाकी काय नाही. हाय त्याच्यात सगळं आहे. बरोबर बरोबर बरोबर. आणि ते ज्याच्याकडे असायला पाहिजे ते आता बरोबर त्या जागेत आहे सर. आहे. बर बर बरोबर. त्याला जी जागा पाहिजे होती ती जागा त्याला आता भेटलेली आहे सर. आता ते सुखात राहणार. आणि ती नक्की कोणाकडे माहित नाही. नक्की काय आता तुमच्याकडे तुमच्या दावणीला भांडेर बघितलं ना सर. म्हणजे दावणच बघितली नसल्यामुळे ती कोणाच्या दावणीलाही समजून येत नाही. असं का? तुम्हाला. कोणाला? मग ती तुम्ही दावणीच बघितल्या नाही ते ना पूर्ण असं समोर. सर समोरासमोर भेटच झाली नाही की हो. काळवीट आपल्याच दावणीला आहे.
कारण तिचं मूळ जागा वेगळी आहे. आता आपली ही जागा 2 नंबर जागा ती. हा बरोबर बरोबर. हा. नाही तुमच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये पण ती जागा मी बघितलेली आहे सर. बर. तुमच्या हे अगोदरच्या व्हिडिओ पण आहेत की 2-3 कालवडी आणलेल्या आहेत की तुमच्याकडे. काळी कालवड आहे बघा. त्या अंघोळ घालून व्हिडिओ काढताना तुम्ही. त्या कालवडीची पहिली जागा सुद्धा तुम्ही बघितली बारकाईनं. हा तो आपल्या काळी कालवड होती एक अंघोळ घालून वडील घेऊन चालले होते पुढे, तुम्ही मागणं शूटिंग केलेलं आहे बघा. हा तीच जागा आहे सर. ते आता काळवीट बांधलेली आहे बघा. त्या काळी कालवड असलेल्या जागीच ते हे आपलं काळवीट आहे. बर 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 बर. तुम्हाला हे व्हिडिओ बघून ह्या कालवडी बघून मग ह्यातलीच कालवडी एखादी आपल्याला असावी किंवा आपण घ्यावी किंवा तिचं रूप कसं निघणार आहे जर ह्याचा विश्वास तुम्हाला वाटला असला तर ती कालवड आपल्या घरी यावी असं वाटत नाही का? लई वाटलं होतं सर. पण विषय कसा आहे सर माहिती आहे का, मी म्हणजे आई वडील मी एकटा, मला भाऊ कोण नाही सर. अरे बर. आणि आमच्या शेतात बी असं कोण राहण्यासारखं असं माणूस नाही आहे सर. पण मला एवढं नाद आहे, मी त्या चडचण जत्रेमध्ये पाडी घेतलीच सर तिथं. आमचं जे शेत केलेलं आहेत ना ते आमच्या इथं घरापासून ते 2-3 किलोमीटरवर त्यांची एक मेटकी आहे सर. तिथे एक 30-40 एकर शेत केलेलं आहे त्यांनी. बर बर. तिथं एकटीच जनावर बांधले तर कोण तर चोरून नेलं काय तर कुत्रे ते हे करी म्हणून त्यांच्या जनावर बांधतो. दररोज नेऊन खुराक घालतो सर मी इथनं. बर बर. दररोज नेऊन जाऊन दुपारी जाऊन बघून येतो सर. आता ते दिवसभर व्यवसाय करून संध्याकाळी त्या घरासाठी वेळ देणं दररोज काढतो सर मी. त्रासदायक कंटाळवाणी वाटत नाही का? नाही. अहो सर केवढं बी मी बिझी असू दे किंवा कुठं बी जाऊ, मला जनावर बघितल्याशिवाय खिलार तसल्या जनावर म्हणजे दुसरे कुठले मी पाळत नाही असलं. खिलार कालवड त्यांनी बी खसायला विकणार होते सर त्यांनी. मी म्हणलो तुम्हाला नाही झालं ना तर आमचं कसं बी शेत आहे, मी काय ज्वारी आपलं लावल्यानंतर कडबा वाचतीचं 1-2 जनावर का मला काय वज्ज होणार नाही, मला आणून द्या पण देऊ नका म्हणलो मी. बर. आता ठेवलेत आता असंच आहे तिथं. गाई आहे एक. बर. असं आहे सर. 7-8 खिलार जनावर आहेत सर टोटल. बर. त्या जनावर मध्येच माझी कालवड मी बांधतो सर. बर 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 बर. सर ते काळवीट तुम्ही घेतलेलं आहे का काय कसलं? कोणती काळवीट काय आहे ना तुम्ही आणलेली आहे का अगोदर पासून तुमच्याकडे आहे का तुमच्या पाहुण्यातली आहे सर? ते कोण दिलेली आहे असं? काळविटीचा जन्म झाल्यापासून मी लक्ष देऊन होतो. पण ते द्यायचं नाही, घरी सांभाळायच्या अशा हिशोबानं त्यांचं चालू होतं. पण परत त्यांना त्यांच्या व्यवसायातून त्यांच्या उद्योगातून खिलारकडे लक्ष देता येईना. त्याने तिचा जन्म सुद्धा किंवा तिची आई भरवताना सुद्धा ह्या चॅनलच्या मार्फतच चॅनल मधून अभ्यास घेऊनच भरवली होती. पण त्यांना पुढच्या गोष्टी म्हणजे हँडल करता येईना. त्यामुळे तिची अवस्था तशी झाली. जबरदस्त निघते सर. बर. एकदम हरणावानी काटक निघते सर. काटक. बर. मग तिला दिलेली बरी का घरी ठेवलेली बरी आपल्या? नाही सर ठेवा सर. ठेवूया. ठेवा सर. बर बर बर. ठेवा सर. कालवड तुमचं नावच करते सर. बर. आणि तुम्हाला जर घेऊन गाय बनवायची धाडस झाली, तुम्ही जर घेतो म्हणला, सांभाळतो म्हणला, तर मी द्यायला तयार असल्यावर तुम्ही घेऊ शकणार नाही का? माझं कसं माहिती आहे का सर, माझी पण एवढी परिस्थिती किंवा असं मी चांगलं पैशाचं जनावर बांधील असली माझी आता सध्या परिस्थिती नाही आहे ना सर. बर बर. म्हणजे चांगलं आता चांगल्या जनावरांचं मोल कसं सर चांगलंच होणार ना. बर बर बर. तेवढी बी आपली असायला पाहिजे ना, काय तर उगाच कुठलं बी काय बोलून असं उपयोगी नाही ना. चांगलं जनावर एखादा फुकट देत असला तर? असं तर सर कोण नको म्हणणार सर सांभाळायला. पण तुम्हाला फुकट घेऊ वाटेल का? असलं जनावर फुकट भेटणारच नाही ना सर. फुकटाचं जनावरच नाही ना सर ते. ते जनावर बघितल्यानंतरच कळणार.
मी पण काय सर लई कालवड बघितलं इकडं तिकडं. हं. आपल्याकडे कसं सर इकडं जातीनं काम करणार कोण नाही बे सर इकडं. बर. कुठलं बी इंजेक्शन आणून भरायचं, कुठलं बी वळून येऊन जाऊन सोडायचं. ते आता समजा एक गाईचं वासरू झालेलं आहे कालवड. हा. ती गाई म्हणजे त्याच्या बापानंच त्याला नेऊन जाऊन भरायचं. नको म्हणलं तरी ऐकायचं नाही. असले लोक आहेत सर आमच्याकडे. आहेत. हा. बर. त्याला काय होतंय, असं काय होतंय, हं, 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 हं. म्हणजे असलं बोलणार लोक आहेत. बर बर बर. मग त्याच्यामुळं आमच्याकडे खिलार एवढं म्हणजे जातीनं निघालेली नाहीये सर. म्हणजे रक्तात लग्न झाली. हा, असं केलं सर. आतमधून लग्न झाली जनावरांची. हा. हं, हं, हं. असं जातीवर लक्ष देऊन किंवा असं खास खिलारमध्ये काम करावं म्हणून कोण बी केलं नाही सर आमच्याकडे. बर बर बर. आणि खिलार गाई असं जातीनं तर सांभाळलेच नाही कोण बी. हा. ते उगाच शेतमालकचे आहेत म्हणून त्यांनी कोणाला देऊ नको म्हणतात म्हणून उगाच सांभाळ जबरदस्तीनं. हा हा. असं जातीनं नाही. हं, हं, हं. असले जनावर आहेत सर. त्याच्यामुळे मी कालवडले हुडकलो सर, भेटले नाही. त्याच्यामुळे चडचण जत्रेमध्ये आलो. मग तिथं ती कालवडी होते ठीक. तिथं आपले ते तिकोंडी राजाचे मूळ मालक आपलं हिने आहेत बघा शरणार्थी सोमलिंग शरणार्थी. हा हा. त्यांनी 1-2 कालवड घेऊन थांबले होते सर. आणि त्यांना मी तुमचं सांगितलं की सर नाव. बर. काय म्हणले, ओळखलं का त्यांनी? नाही, पहिला काय झालं सर, मी पूर्ण जत्रा फिरलो. एकदम पार वर कोपऱ्यात थांबले होते बघा त्यांनी 2 कालवड घेऊन. हा. पहिला गेल्यानंतर बघा तुमच्या व्हिडिओवर तुमच्या आपल्या चॅनलवर त्यांचे व्हिडिओ आहेतच की. आहे का? मग हा, त्या चॅनलवरनं त्यांचा चेहरा मी ओळखलेला होतो. आणि तिथं गेल्यावर समोर त्यांना डायरेक्टच बोललो मी, नमस्कार म्हणलो. बर बर. शरणार्थी काका का म्हणलो. हा, तुम्हाला कसं माहित म्हणले. हं. मी म्हणलो खिलार शेतकरी चॅनल आहे युट्यूबचं. हा हा. राज मळगे म्हणून आपले तांडोरचे मंगळवेढ्यातले आहेत. त्यांच्या व्हिडिओवर त्यांच्या चॅनलवर तुमचे व्हिडिओ आलेले आहेत. त्याच्यावरनं बघून मी तुम्हाला ओळखलो म्हणलो. बर बर बर. मग अर्धा तास बोललो. त्यांनी म्हणले आमचं तिकोंडीचं राजाचं साठी आमचं त्यांनी व्हिडिओ टाकल्यावर असं लोकांना माहीत झाल्यावर आमच्या घरात कधी आम्हाला कोण बोलायला नाही येणार आहे. 4 व्हीलर गाडी घेऊन फॉर्च्युनर हे येऊन बघून गेलेले आहेत पहिलं. बर बर. आपल्या व्हिडिओच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी असं सांगायला लागले होते. मला परत एकदा सांगा, त्यांनी काय प्रतिसाद, काय रिप्लाय दिला? तेच सांगितले. मी म्हटलं त्यांना आपलं खिलार शेतकऱ्याचे युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरनं तुमचे व्हिडिओ बघितलेले मी. आता तुम्ही म्हणलात राज सर मळगेचे तुमची मुलाखत घेताना ते व्हिडिओवरनं तुम्हाला मी ओळखून आता त्याच्यासाठी मी बोललो म्हणलो. बर. हा. त्यांनी म्हणले आमचं व्हिडिओ त्यांनीच केले हो, आम्हाला कोण लवकर बोलायला येत नव्हतं इकडं. बर. म्हणजे त्यांना जाण राहिली. हा, सांगून दाखवले ना. हा हा हा. बर. सांगितले की शरणार्थी मामाने तुम्हाला सांगितलं बेळवंडगीच्या की त्यांच्या चॅनलला म्हणजे त्याने दाखवलं आणि त्यानंतर आमची जगात ओळख झाली. हा, चॅनल का त्याने तुमचं नाव घेऊन सांगितले की. मग तुम्ही त्यांना विचारलं नाही का की त्याच्या अगोदर तुम्हाला जगात कोणी मांडलं नव्हतं का, किंवा तुमच्या अगोदर जाहिरात झाली नव्हती? नाही सांगितलं की सर. याच्या अगोदर कोण बोलले बी नाही ना. व्हिडिओचं तर काढत लांबचं राहिलं सर. म्हणजे बोलणं भाषण पण जगापुढे केलं नव्हतं. हा, कोण विचारले पण नाही ना. त्यांनी सांगितले की स्वतः. हा हा हा. आम्हाला कोण ओळखणार म्हणले त्यांनी. म्हणजे त्यांना मराठी कसं एवढं येत नाही ना, कन्नडच बोलते. मी कन्नडच बोलतो सर. बोलले आम्हाला कोण ओळखणार, आम्हाला कोण आमच्या घरी कोण येणार वाटतं की माणसाला. हा, ह्यांच्या माध्यमातून आमच्या घरी गाडी आली, कार येऊन लोक पुणा धरून सातारा पकडून इकडं लांब गाड्या आले बघायला. असं झालं. आणि ते आपलं हिने दळवाई मामा पण सांगितलं की. दळवाई मामा पण म्हणलं ना. हा, त्यांना बोललेलं की. कोण? तिकोंडी शिरशिल दळवाई मामा. शिरशिल दळवाई तिकोंडीचे. त्यांनी काय प्रतिसाद दिला? त्यांनी काय प्रतिसाद म्हणजे त्यांना समोरासमोर माझी भेट झाली नाही सर. त्यांचे व्हिडिओ तर आहेत तुमच्या आपल्या चॅनलवर. आणि मी एकदा फोन लावलो होतो. मी म्हणलो त्या कालवडीसाठीच त्यांना फोन लावला होता मी. म्हणजे त्यांनी चर्चन जत्रेमध्ये आहेत का, त्यांना समोर करून घ्यावं असं.
काय तरी विचारा म्हणून त्यांना सहज फोन केलतो, ते तुमचा विषय निघाला सर. तिकोंडीचं राजाचं कसं काय जगाचं म्हणलं त्यांनी बी तेव्हा म्हणले. ते आपलं युट्यूबवर टाकल्यानंतरच आम्हाला ओळख झाली, आम्हाला कोण ओळखत होतं. मला त्यांना तर राहायला घर नव्हतं. या तिकोंडीच्या राजाच्या ह्याच्यातनंच त्यांनी घर बांधायला दगड ते सगळं आणले होते. त्यांची बातमी जगापुढे कोणी मांडली म्हणून सांगितलं सुरुवातीला? त्यांच्यासोबत कसं सर एवढं जास्त बोलणं झालं नाही. त्यांच्यासोबत आपलं जास्त बोलणं झालं नाही. फक्त 2 वेळा त्यांना मी बोललेलं आहे सर. बरोबर. त्यांनी बी काय तर ते कार्यक्रम मध्ये काय तर होते, आवाज येत होता म्हणून मी म्हणलो आवाज येणार ठेवलं सर मी. आम्ही चडचण जत्रेहून इकडे आलो. त्यांनी दुसऱ्या दिवशी काय तर वळून चडचणला काय तर आलते काय का नाही आलते की. मग सर मी फोटो पाठवलो तुम्हाला. कालवड कसली आहे काय सर? बरं बघतो की. बघून फोन बंद झाला की तुम्हाला रिप्लाय देतो. माझा नंबर ते 02 वर आहे. तुम्हाला हाय मी व्हॉट्सअपवर आहे ते. हा व्हॉट्सअप नाही का? नाही ते दुसरा नंबर आहे सर व्हॉट्सअप 02. ठीक आहे, मला मेसेज करून ठेवा. माझ्याकडे नंबर सेव्ह आहे का बघतो, नसेल तर सेव्ह करतो. आणि मेसेज करताना वेळ एवढा बोलायला तर तुम्ही वेळ काढला. तसं मराठी टायपिंग येत असेल तर वेळ काढायचा आणि तुमचा प्रतिसाद आणि अनुभव कळवायचा. ह्या चॅनलची ओळख झाल्यापासून. कधी बी सर अर्ध्या रात्री कोणापुढे बी मला जर सांगा म्हणलं ना, मग तो टाईप करून आता मला पाठवायचा संदेश. आणि तो मेसेज हा किंवा ही बोलणं किंवा आपली चर्चा हे तुमच्या खिलार संगोपनाला जेव्हा तुम्ही पडणार आहे ह्या क्षेत्रात ताकदीनं अभ्यासानं, तेव्हा तुम्हाला खूप मोठा आधार आणि फाउंडेशन किंवा सपोर्ट राहणार आहे ह्या वेळेचा. बरोबर आहे की सर. त्या लिखाणाचा, बोलण्याचा, चर्चेचा, ह्या सगळ्या गोष्टींचा एक तुम्हाला पाठिंबा राहणार आहे तो. बरोबर. या अर्थात ही वेळ तुमची गुरु असणार. बरोबर आहे की सर. मग तिचा वापर कसा करून घ्यायचा, करायचा का न करायचा, किंवा एकनिष्ठ राहायचं का न राहायचं, किंवा कट्टर म्हणजे काय, किंवा कट्टर राहायचं का न राहायचं, किंवा एका ठिकाणी थांबायचं का. इतर आता जगातली माणसं कशी करतात की तिथं जाऊ का इथं जाऊ, त्याचा हात धरू का ह्याचा हात धरू, त्याच्या संग जाऊ का संग जाऊ, सशाला जाऊ का माशाला जाऊ, अशी जी अवस्था आहे ती अवस्था आपली होऊ द्यायची का नाही हे ठरवायचं. नाही बरोबर आहे की सर. करेक्ट बोला. जरी होऊ दिली किंवा जरी झाली अवस्था, 73-72 म्हणतात त्याला मराठीत, किंवा स्थिरपणा म्हणतात, सोडपकड. तर अशी अवस्था जर आपली झाली तर आज दिलेल्या वेळेचा 0 उपयोग होतो. 0 उपयोग. बरोबर आहे ना सर. बरोबर आहे की 0 उपयोग होतो. त्यामुळे इथून पुढे भविष्यात तुमची जेव्हा परिस्थिती निर्माण होईल तेव्हा चांगल्याच ताकदीने ह्या कामात उतरायचं. नाही बरोबर. कारण आज दिवस त्यांचं जायचं की धाडस करणाऱ्याचा दिवस आहे. बरोबर आहे की सर. तुम्ही त्या ह्यांचे बी व्हिडिओ आहेत की सर आपल्या खानापूरचे सोमनाथ मल्लिकार्जुन पाटील, ते आम्हाला जवळ होते सर खानापूरचे. ते नदीच्या पलीकडे आहेत, मी नदीच्या अलीकडे. सर म्हणजे खानापूर म्हणजे कसं सर, इथनं मला एक 25 किलोमीटर होतं सर. 20-25 किलोमीटर एवढंच. त्यांनी नदीच्या कडेलाच आहे सर. त्यांनी आम्ही काय इकडे अक्कलकोटला जवळ आहोत सर. तुम्ही अक्कलकोटला स्वामी समर्थ ते कधी आलो नाही सर? अक्कलकोटला यायचं नियोजन चालू आहे, आलो नाही अजून. स्वामी समर्थला एकदा बी आलो नाही सर? नाही. अक्कलकोटला येणार आहे. सोलापुरातले मित्र आहेत माझे, त्यांच्या सोबत येणार आहे.